खरं तर ही घटना किती निंदा करावी एवढी कमी आहे. काय आयुष्यामध्ये चढ उतार होत असतात. असे पेपर लीक झाल्यानंतर जे आत्महत्या केलेत हे 21 विद्यार्थी. हिंदुस्तानी न्यूज चॅनल सोलापूरमध्ये चाळपुत्राच्या समोर आज 21 लोकांची श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेत आहोत. एक सायलेंट कॅन्डल मार्च. हे 21 मुलांसाठी एक सायलेंट कॅन्डल मार्च घेत आहे. हे जे 21 मुलं आहेत ते इंडियाचे नीट मध्ये जे पेपर लीक झालं, ते पेपर लीक झाल्यानंतर जे आत्महत्या केलेत हे 21 विद्यार्थी जे सुसाईड केलेत, हे सुसाईड केल्यामुळं ह्यांना श्रद्धांजली द्यायला आलेत. आणि चांगली गोष्ट हे आहे की ह्यांना काल असं न्याय भेटलंय. न्याय म्हणजे काय, एज्युकेशन मिनिस्टरने रिझाईन केलंय. आणि एक आपण सांगू शकत नाही की सुसाईड नाही, एक मर्डर सारखं आहे. कारण लीक झाल्यामुळे तर हे सुसाईड केलेत. लीक झालं नसतं तर हे सुसाईड केले नसते. आणि मी ऍज अ दुसासी एनजीओ पासून एक अवेअरनेसचा एक संदेश देतोय हिंदुस्थानी न्यूज चॅनलला स्पेशली, की मुलांना एक आव्हान देतो आणि स्टुडंट्सला आव्हान देतो की कधी तुमच्यासोबत अन्याय झालं तर सुसाईड करायचं किंवा आत्महत्या करायचं हे चांगलं नाहीये. म्हणजे हे करायचं नाही. तुम्ही न्यायासाठी लढा, जसं जेन्सीने केलंय पूर्ण इंडियामध्ये. खूपच वर्षानंतर एक चांगलं संदेश भेटलाय भारताला. त्यांना श्रद्धांजली द्यायचा म्हणून एक छोटासा कार्यक्रम आम्ही 5 चौकात दिलेत आणि लोकांना मी धन्यवाद करतो की चांगलं प्रतिसाद दिलेत. आणि स्पेशली हिंदुस्थानी न्यूज चॅनलला आभार मानतो की त्यांनी आमच्या इकडे आले आणि प्रतिसाद दिले. धन्यवाद. श्रद्धांजलीचा जे प्रोग्राम दुसासी एनजीओ द्वारा ठेवलेला आहे, अमोल शिंदे साहेब इथं आलेले आहेत आणि त्यांचे मित्रमंडळी पण इथं आलेली आहे. तर सर, आपलं या श्रद्धांजलीच्या प्रोग्रामाबद्दल 1-2 शब्द आपण सांगावे अशी आमची विनंती आहे. अतिशय मनाला वेदना देणारी घटना. पेपर फुटीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी आपला स्वतःचा बलिदानच म्हणावं लागेल, आत्महत्या झाली, पण ती करण्यासाठी हे प्रशासन, ही सिस्टम त्याला कारणीभूत पडली आणि त्यामुळं नाहक विद्यार्थ्यांना आपला जीव गमावा लागला. एखादा व्यक्ती जाणं त्या परिवारासाठी किती मोठी हानी असते आपल्या सगळ्याला माहित आहे. आणि हे तर या देशाचं भवितव्य होतं. जे उद्याचं भवितव्य असलेली मुलं आपल्याला सोडून गेली. खरं तर ही घटना किती निंदा करावी एवढी कमी आहे. आणि या घटनेने ज्या पद्धतीनं या भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक आतून काळजामध्ये जो त्रास झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितला ज्या पद्धतीचा उठाव झाला, शासनाला झुकावं लागला आणि एक खूप मोठा निर्णय घ्यावा लागला. खरं तर वास्तविक ही जी राजीनामा असेल किंवा या सगळ्या गोष्टींच्या पलीकड या सगळ्या 21 मुलांचा जीव होता. या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. पण भविष्यात असं आपल्या भारतातल्या कोणत्याही विद्यार्थ्याला, कोणत्याही नागरिकाला, शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, अशा पद्धतीचं कार्य या शासनाच्या माध्यमातून व्हावं. शासन हा सगळ्यांना घेऊन जाण्याची भूमिकेत असला पाहिजे. शासनाने माणसं मारण्याचं जर काम शासनात सुरू झालं तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्या परिवारावर हे दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यातून परमेश्वर त्यांना बाहेर येण्याची संधी देवो आणि त्यांच्या सगळ्या परिवारासोबत आम्ही सगळेजण त्यांच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करू. स्टुडंटसाठी आपला या मंचाद्वारे काय मेसेज आहे? नाही, ही घटनाच एवढी दुर्दैवी होती. फक्त स्टुडंटला एवढीच मला विनंती करायची आहे देशातल्या आपल्या, की ठीक आहे, आयुष्यामध्ये चढ उतार होत असतात. अशा कठीण प्रसंगात सुद्धा आपण सक्षम राहिलं पाहिजे, सशक्त राहिलं पाहिजे. कारण आपण या देशाचा, आपल्या घराचा कणा आहोत. सर्वच विद्यार्थ्यांना एवढीच विनंती करतो की कसाही प्रसंग आला तर त्या हिमतीने त्याला सामोरे गेलं पाहिजे. एवढंच मी या प्रसंगी सांगू शकतो. धन्यवाद. मेरा नाम मोवेज मदनी है, मैं सोलापुर से ही हूँ. ये जो इनिशिएटिव लिया है जुबैर भाई ने, जो एनजीओ के थ्रू एक जो श्रद्धांजलि देना है बच्चों के लिए, ये बहुत ही अच्छा इनिशिएटिव है. यहाँ पे कमरुनिसा स्कूल के और कॉलेज के एक्स प्रिंसिपल यहाँ पे हमारे साथ मौजूद है. वो स्टूडेंट्स को श्रद्धांजलि देने आए हैं. नमस्ते बेटा, अस्सलाम वालेकुम. बेटे, हम जो यहाँ जमा हुए हैं आज, वो नौजवान जिन्होंने अपने जाने इस तहरीक के लिए कुर्बान की, बेटे उनको खिराज अकीदत पेश कर रही हूँ. मैं एक टीचर रह चुकी हूँ बेटे, और बच्चे किस तरह से मेहनत करते हैं, किस तरह से अपना सर खपाते हैं, अपनी जान किस तरह से उस सिलेबस पे निछावर करते हैं, अपने दिल से
अपने दिल से, अपनी रूह से दुआएं दे रही हूँ बेटे। और उन माँ बाप को दुआएं दे रही हूँ बेटे, जिन्होंने इतना बड़ा जिगर करके अपने बच्चों की कुर्बानियां दी।